झालं सुरू. यस, मी आहे मल्हार पुजारी आणि परत एकदा शाकंभरी क्लासेस 2.0 MSTCET 2022 साठी परत एकदा मी नवीन लेक्चर घेत आहे. 11 ट्रिग्नोमेट्री फर्स्ट लेक्चर नंबर 3. ओके, सेकंड लेक्चर पाहिलं खूप जणांनी आणि काही लोकांच्या कमेंट पण आल्या, सह्याद्री ट्युटोरियल्स मुळे पण आल्या, त्यामुळे मी सह्याद्री ट्युटोरियल्सचे पण आभार मानतो. ठीक आहे, असंच आणि आशा ठेवेन की अजून सुद्धा व्ह्यूज वाढतील. मागच्या लेक्चर पर्यंत आपण खूप थेरॉटिकल पार्ट घेतला आणि आता लोकांना असं वाटेल की MSTCET साठी आणि थेरॉटिकल का घेता म्हणून, कारण की थेरॉटिकल जमलं तरच जमणार आहे रे. थेरॉटिकल जर जमलं ना रे तरच तुम्हाला MSTCET मध्ये ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह होणार आहे. आणि जर समजा MSTCET मध्ये ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करायचे असतील तर फॉर्म्युला बेस तुमचा पक्का पाहिजे. थिंकिंग तसंच झालं पाहिजे. जे थेरॉटिकलला थिंकिंग असतं तसंच थिंकिंग ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करण्यालाच असतं, कारण थेरॉटिकल आणि ऑब्जेक्टिव्ह जास्त नाही डिफरन्स. ठीक आहे, तर आपण काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत, पण अजून थोडासा काही पार्ट शिकायचा आहे आपल्याला. ट्रिग्नोमेट्री 1 मध्ये 11 ट्रिग्नोमेट्री 2 तर खूप म्हणजे जबरदस्त फॉर्म्युला भरमसाठ पडली होती. तो पण फॉर्म्युला आपण बघायचा आहे की फॉर्म्युले कसे आणले. प्रूफ लक्षात ठेवायचं नाही, प्रूफ येत नाही. काही ह्याचं येतं, काही ह्याचं येत नाही, ते तर मी सांगतोच. पण 11 ट्रिग्नोमेट्री 2 चॅप्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर MSTCET ऑल्सो. आणि या ट्रिग्नोमेट्री मध्ये बघा बरं, आपण 150 अशी अँगलची आपल्याला लेंदी मेथड होती, बरोबर. ती आधी शिकायला पाहिजे. पण आता ट्रिग्नोमेट्री 2 जो तुमचा चॅप्टर आहे ना रे, त्यामध्ये एकच फॉर्म्युला आहे. एकच म्हणजे त्या ह्याच्यासाठी 150 काढायसाठी ना, साइन 150 काढायचा आहे तुम्हाला, साइन 120 काढायचा आहे, यासाठी एकच फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला जर लावला ना रे उत्तर लगेच मिळतं. पण मला असं वाटतं की ते ट्रिग्नोमेट्री 2 आपण थोड्या दिवसांनी स्टार्ट करूया. थोड्या दिवसांनी म्हणजे कसं, एक दिवसांनी, 1 किंवा 2 दिवसांनी, कारण की ह्याच्या नंतर मला अजून ह्याचे थेरी क्वेश्चन्स घ्यायचे या चॅप्टरचे आणि परत थोडेसे ऑब्जेक्टिव्ह पण खचून घ्यायचे. त्यामुळे ऑब्जेक्टिव्हची जेवढी तयारी होईल तेवढं चांगलंच आहे. आणि परत एकदा सांगतो की एक्सरसाइज वाईज जर अभ्यास करायचा म्हणला तर एक्सरसाइज वाईजच अभ्यास आपण करतो. मी सांगतो की कुठल्या एक्सरसाइज मधलं ते गणित आहे. आपण कालची जी गणितं बघितली ती एक्सरसाइज 1 मधलीच होती. ठीक आहे, एक्सरसाइज 1 मधलीच गणित होती की तुम्हाला प्रूव्ह करायची ती. अशी लेंदी गणित होती, तुम्ही 2-3 सोडवू शकता आणि ती सोपी येतात. पण जे 2 प्रूफ वाले क्वेश्चन आहेत ते सगळेचे सगळे A to Z करायला हवेत. बिकॉज कुठलेही विचारू शकतात CET ला, 2 प्रूफ वाले सुद्धा विचारू शकतात, कारण की जे त्यांचं प्रूफ दॅट असतं ना रे, X = Y, X देतात आणि Y ची व्हॅल्यू तुम्हाला ऑप्शन मध्ये देतात, त्यामुळे ते काढावं लागतं. तर असो, थोड्या मागच्या लेक्चरचा आपण रिवाइज करू. काय केलं तरी मागच्या लेक्चरमध्ये इम्पॉर्टंट काय होतं तर आपण ट्रिगोनोमेट्रिक पाहिलं, ट्रिगोनोमेट्रिक रेशोज पाहिले, ट्रिगोनोमेट्रिक रेशोजचे वेगवेगळ्या अँगलचे आपण व्हॅल्यूज पाहिल्या. ठीक आहे, साइन 31 हा असतो, त्याचं प्रूफ पण पाहिलं की कसं प्रूफ केलं आपण. 30, 60, 90 थेरमनी प्रूफ केलं. 45, 90 थेरमचा आपण बघितला नव्हता, कारण की समजा तुम्हाला साइन 45 आणि कॉस 45 पाहिजे होता, बरोबर. तो कसाही मिळाला असेल तुम्हाला, बरोबर. तुम्ही राईट अँगल ट्रायंगल घेऊन 2 साइड इक्वल आहेत तर तसंही करू शकता, किंवा 45, 90 थेरम ही वापरू शकता. कारण की कसं होमवर्क तुम्ही केला असेल आय होप, कारण की 45 थेरम काय सांगतो, 45 डिग्रीच्या समोरची बाजू ही 1/√2 टाइम्स हायपोटेन्यूज असते, समजते. म्हणजे कॉस 45 1/√2 येणार आणि साइन 45 1/√2 येणार. हायपोटेन्यूज इज 1 युनिट असतो, त्यामुळे का तर स्टँडर्ड युनिट सर्कल इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट पाहिला आपण. आणि स्टँडर्ड युनिट सर्कलच्या बाबतीत काय असतं रे, X = cos θ आणि Y = sin θ. खूप मोठं लेक्चर झालं. अरे तेवढं झालंच पाहिजे रे, अभ्यास करायचा ना आपल्याला 100 पैकी 100 पाहिजेत ना, तर बेस पक्का झाला पाहिजे. आणि तुम्ही मोठं आहे ना लेक्चर, मग पार्ट वाईज बघा ना, थोडंसं आता थोडंसं नंतर असंही बघू शकतो. मला उरकायचंय म्हणून मी घेत नाही, मी बघा तुम्हाला कन्सेप्ट शिकवलाय, प्रूफ कसं करायचं काय. ठीक आहे, म्हणून एवढं मोठं लेक्चर झालं. मला फास्ट लिहिता येत होतं ना, मी तुम्हाला फॉर्म्युला पण करून दाखवला की कॉट थिटा
कोसेक थिटा अपॉन सेक थिटा कसं करतात, हा पण फॉर्म्युला हेच शिकवत नाही कोण. त्यामुळे जे टू ब्रू वाले क्वेश्चन मध्ये असं थिंकिंगच होत नाही. त्यामुळे त्या थिंकिंगसाठी आपण बघायला पाहिजे. परत साइन थिटा टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा, हे पण बघितलं. अजून काय बघितलं म्हणा, स्टँडर्ड युनिट सर्कलचा खूप मोठा कन्सेप्ट बघितला की कसं काय वापरतात. ठीक आहे, एवढंच बघितलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोण कुठे पॉझिटिव्ह आहे, बरोबर, कोण कुठे पॉझिटिव्ह आहे. तर त्यासाठी मी आमच्या सरांची जी ट्रिक आहे ती मी तुम्हाला सांगितली की पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळे रेशो पॉझिटिव्ह असतात. इथे साइन पॉझिटिव्ह असतो, इथे टॅन पॉझिटिव्ह असतो आणि इथे कॉस असतो. साइन बरोबर कोसेक आलाच, टॅन बरोबर कॉट आलाच, कॉस बरोबर सेक आलाच आणि इथे सगळे रेशो. तर हे कसं लक्षात ठेवायचं, आमच्या सारखं ट्रिग्नॉमेट्री कुठेच नाही. आता ज्यांना हे माहीतच नाही की कसं कोण पॉझिटिव्ह, तर त्यांनी लेक्चर जाऊन बघावं, बरोबर, सेकंड लेक्चर जाऊन बघावं असं मला वाटतं. आणि ते वाटायलाच पाहिजे यार, कारण की ते बेसिक खूप आहे रे, त्यात इतकं बेसिक येणार आहे त्याचे. आणि आपण अजून एक बघितलं की आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये अँगल बघितला. ठीक आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये म्हणजे ऑप्ट्यूस अँगल, बरोबर, 120 डिग्री मी तुम्हाला काढून दाखवला. त्याचे साइन कॉस तुम्हाला 150 दिलता. आपण आता थर्ड क्वाड्रंट मध्ये पण बघणार आहे आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये पण बघणार आहे की त्याची की साइन रेशो कॉस रेशो मी तुम्हाला सांगितलं की तसंच काढायचं. ते 30-60-90 थेरमचा तर उल्लेख येतो किंवा अजून एक काहीतरी मेथड, किंवा तो जर ऍक्सिस वर तर असतो पॉइंट. ठीक आहे, म्हणजे तेच आहे. पण असं नको की या दोन क्वाड्रंट मध्ये घेतलं आणि हे दोन घेतलंच नाही. त्यामुळे मी दोन अजून गणितं या लेक्चर मध्ये घेतलेली आहेत. अजून काय शिकायचं तर एक नवीन कन्सेप्ट येतो आपल्याला, तो म्हणजे निगेटिव्ह अँगल्स. ट्रिग्नॉमेट्री रेशोचा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ निगेटिव्ह अँगल्स, रेशो म्हणा, फंक्शन म्हणा, काही म्हणा. ठीक आहे, तर निगेटिव्ह अँगल्स. आता निगेटिव्ह अँगल्स काय आहेत, तर त्यासाठी तुम्हाला पहिलं लेक्चर बघावंच लागेल ना रे, पहिलं लेक्चर बघावंच लागेल ना. ज्यांना माहित नाही निगेटिव्ह अँगल किंवा ज्यांना माहित आहे की कन्सेप्ट काय, ठीक आहे, ते बघू शकतात ना. पण ज्यांना माहित नाही, मी सेकंड लेक्चर मध्ये सांगितलं की पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. तो आता येणार ना पुढे, मी तेव्हा पण सांगितलेलं. आता प्रूव्ह करायचे काय फॉर्म्युला आपल्याला. हे बघा, हा जो अँगल आहे हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये येतो, त्याचे आपल्याला ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज बघायचे. ठीक आहे, अजून एक निगेटिव्ह अँगल शिकला, त्यामुळे निगेटिव्ह अँगल्स आहे की तुम्हाला हा एक्सरसाइज 1 आहे म्हणा ना, एक्सरसाइज 2.1 सेकंड चॅप्टर आहे तुमचा ट्रिगोनॉमेट्री 1, त्यामध्ये 2.1 मध्ये असे क्वेश्चन भरपूर आहे. आणि अजून एक बघितलं तर आहे फाइंड द ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज ऑफ अँगल मेजर -3 150. आता हा कुठे क्वाड्रंट मध्ये येतो, तर हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो अँगल. कसं काय म्हणावं सर, क्लॉकवाईज जावं लागणार ना, क्लॉकवाईज जावं लागणार, मायनस आहे म्हणावं. हा, आता हे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज समजलं पाहिजे, त्यासाठी पहिलं लेक्चर बघायला पाहिजे, ते इन डिटेल शिकवलं. आणि हा थोडासा कन्सेप्ट की ग्राफ्स ऑफ ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज y इज इक्वल टू साइन एक्स आणि y इज इक्वल टू कॉस एक्स. कारण की ग्राफ खूप इम्पॉर्टंट आहे. ग्राफ तुम्हाला मॅथमॅटिक्स साठीच नाही तर फिजिक्स मध्ये सुद्धा लागणार आहे. फिजिक्स मध्ये कशाला लागेल ते कळतं तेव्हा 11वीत आले तुम्हाला काही चॅप्टर ते कन्सेप्टचे, फेज डिफरन्स, पाथ डिफरन्स वाले, त्यामुळे तो कन्सेप्ट कळतो. y इज इक्वल टू साइन एक्स, y इज इक्वल टू कॉस एक्स समजलं पाहिजे. आणि थोडेसे क्वेश्चन घेतलेत मी, असं नको की क्वेश्चनच काही नको, त्यामुळे क्वेश्चन पण घेतलेत, बऱ्यापैकी क्वेश्चन घेतलेले आहेत मी. हा एवढेच आहेत, बहुतेक इथनं एंड होतं, करेक्ट. तर आपण खूप काही बघणार आहे या लेक्चरमध्ये. मला माहित नाही की किती तासाचं लेक्चर होईल, पण आशा करतो की लवकरात लवकर आपलं लेक्चर म्हणजे ठीक आहे असं तुम्हाला समजावं. मला आपल्याला गडबड नाही करायची ना, गडबड नाही, अजिबात नाही करायची. तर सगळ्यात महत्वाचा पार्ट सेकंड लेक्चर मध्ये का होता, तर तो साइन, आपलं कोण कुठे पॉझिटिव्ह आहे आणि स्टँडर्ड युनिट सर्कलचा विथ देअर प्रूफ. आता ही जी 120 साइन काढा, ही लेंदी मेथड शिकलो आपण. ट्रिगोनॉमेट्रिक 2 जो तुमचा थर्ड चॅप्टर आहे त्यामध्ये फॉर्म्युलेट आहे, त्या फॉर्म्युल्याने आपण उत्तर काढू शकतो. आणि कन्सेप्टच आहे तो वेगळा, आणि मग तेव्हा आपण बघू. ठीक आहे, समजतंय. तर जायचं का पुढे. आता आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. तर निगेटिव्ह अँगल, ज्यांनी निगेटिव्ह अँगलचा कन्सेप्ट बघितला नाही त्यांना परत एकदा सांगतो की निगेटिव्ह अँगल का असतो. ठीक आहे, ज्यांनी बघितलाय, ज्यांना माहिती आहे, तर त्यांनी व्हिडिओ पुढे घ्या, वेळ वाया नाही जाणार. तर निगेटिव्ह अँगल का असतो, निगेटिव्ह अँगल म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह अँगल का असतो, पहिल्यांदा
पॉझिटिव्ह अँगल हा अँटी क्लॉकवाईज मोजला जातो आणि निगेटिव्ह अँगल हा क्लॉकवाईज मोजला जातो. आतापर्यंत तुम्ही जे शिकला ते पॉझिटिव्ह अँगल बद्दल शिकला, निगेटिव्ह अँगल बद्दल तुम्ही काही नाही शिकला, बरोबर, त्यांचे ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज. पण आता तुम्हाला निगेटिव्ह अँगलचे सुद्धा शिकायचे आहेत. ठीक आहे, तर का असतो रे पॉझिटिव्ह अँगल हा कसा असतो अँटी क्लॉकवाईज AC आणि निगेटिव्ह अँगल कसा असतो रे क्लॉकवाईज. ठीक आहे, तर घ्यायचं म्हणून मी इथे घेतो असं नाही, घ्यायचं म्हणून घेत नाहीये, हे खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे घेतोय. कारण की याचे जेव्हा साइन इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जेव्हा तुम्ही शिकाल ना तेव्हा याची व्हॅल्यू कळेल तुम्हाला. तर ठीक आहे, हा परत एक ओरिजिन इथे मानतो O, 0,0 O इज अ पॉइंट. आणि काय करतो रे इथे एक पॉइंट घेतो Px, Y. ठीक आहे, आणि जोडतो मी त्याच्याच बरोबर विरुद्धला तेवढ्याच डिस्टन्सवर एक्स ऍक्सिस पासूनच्या तेवढ्याच डिस्टन्सवर अजून एक पॉइंट घेतो आणि तो पॉइंट येतो X, -Y. आणि हा पण एक जोडतो बघा, ह्याला P' म्हणतो, हा P आणि हा P'. त्याचीच मिरर इमेज येणार आहे. मिरर इमेज जर तुम्ही घेतली तर त्याचीच आहे म्हणून त्याला P' म्हणतो. आणि ऑब्विसली ते परपॅन्डिक्युलर तुम्हाला जोडावे लागतील, ठीक आहे, अजून नाही परपॅन्डिक्युलर. तर दिस इज अ Y डिस्टन्स, ठीक आहे, दिस इज ऑल्सो Y, दिस इज अ -Y, पण डिस्टन्स हे Y असतं त्यामुळे. आणि दिस इज X, दिस इज X. है ना, दिस इज जे डिस्टन्स आहे ते किती X आहे का, तर P. इथे M ऑल्सो इज परपेंडिक्युलर, देअरफॉर हियर असं लिहितो बघा इथे, हियर PM इज परपेंडिक्युलर टू OM. ते तर आहेच आहे ना, आपला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचा अभ्यास करायचा म्हणलं ना. X डिस्टन्स जे आहे ना रे ते तुम्हाला कळलंय, म्हणजे आता ती खोडतो आणि मला तिथे लिहायचं. XY डिस्टन्स दाखवलं मी, X तुम्हाला कळलंय की तिथे आहे. आता बघा हा अँगल आहे ना रे तो मी अँटी क्लॉकवाईज मोजतो, तो मानतो मी थिटा. ठीक आहे, थिटा हा अँगल आहे आणि तो अँटी क्लॉकवाईज आहे, म्हणजे तो असेल पॉझिटिव्ह अँगल. तो काय असेल रे पॉझिटिव्ह अँगल असेल का. आणि क्वाड्रंट आहेत बरं काय, म्हणजे क्वाड्रंट आहे. आणि हा अँगल OMP' हा जो अँगल आहे किंवा अँगल MOP' हा मी क्लॉकवाईज मोजतो म्हणून त्याला असं दाखवतो. आता जमीन आसमानाचा फरक पडणार की रे, बघा ना, कुठे टर्मिनल आर्म, बरोबर, ह्याचा टर्मिनल आर्म OP' झाला, ह्याचा टर्मिनल आर्म OP झाला, बरोबर. मी जर क्लॉकवाईज मोजला असेल ना रे तर ह्याचा टर्मिनल आर्म झाला असता OM. म्हणून तर ना तो पहिलं लेक्चर आता समजत असेल की का शिकवलं ते, का किंमत कळली त्याची, है ना. OMPM आता ज्यानं बघितलं नाही त्याला अवघड जाणार ना, त्यामुळे बघावं, अजून सुद्धा वेळ नाही गेली ना, बघावं थोडस ना. काय म्हटलं त्याला, जर रेडियन आणि डिग्री बघा म्हटलं आणि फक्त पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अँगल बघा, बस एवढंच आहे, बाकी काय नाही. सराव करायचा ना तुम्हाला, सराव मग पुस्तकात भरपूर गणित आहेत, थोडीशी मी पण घेतली. तर O है ना, आता हा काय झाला रे, हा निगेटिव्ह झाला का, तर क्लॉकवाईज मोजलाय ना रे, क्लॉक कसं चालतं, टाक 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 टाक, तर हा क्लॉकवाईज मोजलाय, क्लॉकवाईज म्हणल्यावर निगेटिव्ह, बरोबर आहे, निगेटिव्ह ना. मग आता मला सांगा, ठीक आहे, मग ह्याला मी थिटा डॅश म्हणतो, थिटा डॅश. हियर परत एकदा थिटा डॅश इज इक्वल टू मायनस थिटा, कारण निगेटिव्ह आहे ना रे, निगेटिव्ह आहे ना, मला इक्वेशन नंबर 1 म्हणतो. ठीक आहे, आता मला इन ट्रायंगल PMO मध्ये साइन थिटा सांगा रे. साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज, काय ना PM अपॉन OM म्हणजेच Y अपॉन X. OM काय आहे ते, OM मी मगाशी दाखवला ना सुरुवातीला X, तर आता तिथे थिटा दाखवायचा आहे, त्यामुळे मला ही करावं लागणार, त्यामुळे मला ती खोडावं लागणार ना. म्हणजे साइन थिटा का आला रे, साइन थिटा आला Y अपॉन X, बरोबर. आता साइन ऑफ थिटा डॅश मला सांगा, साइन ऑफ थिटा डॅश काय रे, साइन ऑफ थिटा डॅश आहे
पीएम पीएम आहे ना. आता पीएम कसा आहे रे, सॉरी पी डॅश एम अपॉन ओ एम पी डॅश एम अपॉन ओ एम. आता तुम्ही जर बघितलं होतं तरी आपण सर्कलवर घेतलेलं, तर ओपी डॅश आणि ओपी ही रेडियस येणार. आता इथं सर्कल नाही दाखवलं मी, मग रेडियस तर निगेटिव्ह नसते, ना, रेडियस निगेटिव्ह नसते. तर इथं वाय बाय आर पाहिजे, इथं वाय बाय एक्स झालं, सॉरी चुकून झालं, माफ करा. वाय बाय आर पाहिजे ना, वाय बाय आर. दिस इज आर, वेअर आर इज रेडियस ओपी किंवा ओपी डॅश इज इक्वल टू आर. आता समजलं, बरोबर, वाय बाय आर, सॉरी. पण इथे जर तुम्ही बघितलं ना तर डिस्टन्स खाली मोजलंय ना. तुम्ही कसं मोजलाय, एम पी डॅश एम जरी मोजला असं तरी इथनं सुरुवात करायला पाहिजे मोजायला, एम पी डॅश. तर ते निगेटिव्ह होणार ना, म्हणजे नक्की काय घेणार तुम्ही, वाय सॉरी डिस्टन्स निगेटिव्ह नसतं, पण ती साईड जी येणार आहे ती निगेटिव्ह आहे. समजताय, साईड जी येणार आहे ती निगेटिव्ह, म्हणजे मायनस वाय अपॉन आर येणार का, मायनस वाय अपॉन आर. जरी तसं नाही समजलं, सांगतो, जरी तसं नाही समजलं तरी क्वाड्रंट मध्ये बघा ना, सॉरी पॉइंट मध्ये बघा ना. आपण पॉइंट कशी लिहितो रे, इन SUC, स्टँडर्ड युनिट सर्कल. आता स्टँडर्ड युनिट सर्कल आहे का म्हणून असणारच ना रे, त्याशिवाय तुम्ही करताय का, नाही ना. समजतंय का, डिस्टन्स जरी निगेटिव्ह नसलं तरी पॉइंट जो असतो तो पॉइंट तुम्हाला पाहिजेच ना रे. हा जो पॉइंट आहे ना एक्स मायनस वाय, इथे R1 आहे ना, R इज इक्वल टू 1. कारण की बिकॉज परत एकदा तो, सॉरी सांगायचं राहिलं असं माझं, चुकून राहिलं, पण स्टँडर्ड युनिट सर्कल आहे हे. आणि इथं सर्कल कुठे आहे म्हणा, सर हे सर्कल, हे असं सर्कल असेल ना, हे सर्कल असेल ना रे, असणारच ना, त्याशिवाय तुम्ही हा अभ्यास करू शकत नाही. तर साइन थिटाची जी व्हॅल्यू झाली ती झाली वाय, आणि साइन थिटा डॅश ही झाली मायनस वाय. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो पूर्णाला. तर फ्रॉम 1 and 2 काय समजतं रे तुम्हाला, फ्रॉम 1 and 2 काय समजतं, फ्रॉम 1 and 2 समजतं म्हणा सर. फ्रॉम 1 and 2 काय समजतं, तर साइन ऑफ मायनस थिटा, सॉरी साइन ऑफ मायनस थिटा, थिटा डॅश जागी लिहा ना मायनस थिटा, इज इक्वल टू वाय ची व्हॅल्यू काय रे, साइन थिटा, पण मायनस आहे ना तिथे, मायनस साइन थिटा. मी हे फॉर्म्युला तुम्हाला फर्स्ट लेक्चरला पण सांगितला होता की जर पॉइंट साइन हा क्लॉकवाईज असेल, थिटा हा क्लॉकवाईज असेल, तर तो निगेटिव्ह आहे. म्हणजे त्याचा जर तुम्ही साइन रेशो घेतला तर थिटा जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह घेता आणि त्याचा निगेटिव्ह साइन रेशो घेता, निगेटिव्ह म्हणजे त्याला निगेटिव्ह साइननी मल्टिप्लाय करायचं, तर तो इक्वल असतो. तर हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला, कुठला फॉर्म्युला, साइन ऑफ मायनस थिटा, साइन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. कॉसच्या बाबतीत तसं नाही रे होणार, कारण की एक्स जो आहे ना रे तो पॉझिटिव्ह आहे. बघा एक्स ऑलवेज पॉझिटिव्ह, मी वर खाली काय बघा, खाली काय बघा, एक्स तर पॉझिटिव्ह आहे म्हणल्यावर सांगतो बघा, साइन मायनस थिटा मायनस साइन थिटा, मग त्याचा कोसेक बघा ना, कोसेक पण तसंच होणार ना, कारण की कोसेक काय असतो, कोसेक साइनचा उलटा असतो, कोसेक थिटा. हा पण एक फॉर्म्युला मिळाला, साइन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा, कोसेक ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू कोसेक ऑफ थिटा, मायनस ऑफ कोसेक थिटा. बरोबर, समजते, ठीक आहे. तर परत एकदा हे जे लिहिले नाही ना रे, तू आता थांबा, खोडत नाही आपल्याला स्लाइड भरपूर इथे येतो. काय होतं रे, आता स्टँडर्ड युनिट सर्कल आहे, मी तुम्हाला परत एकदा सांगेन. कॉसच्या बाबतीत बघा ना, कॉसच्या बाबतीत पी एक्स कॉमा वाय परपेंडिकुलर आहे, पी एक्स कॉमा मायनस वाय, दिस इज थीटा, दिस इज मायनस थीटा. ठीक आहे, थीटा डॅश, दिस इज पी डॅश पॉइंट, अँड दिस इज एम, ओरिजिन 0,0. तर कॉस थिटा घ्या बरं, इन ट्रायंगल PMO,
कॉस थिटा काय होणार रे, कॉस थिटा होणार एक्स, नाही ऍडजस्टंट बरोबर एक्स अपॉन आर, आणि ओपी इज इक्वल टू आर ना, आर इज इक्वल टू 1 आहे, आर इज इक्वल टू 1 आहे म्हणल्यावर एक्स होणार. ठीक आहे. आणि कॉस ऑफ थिटा डॅश परत तेच की रे, एक्स अपॉन आर म्हणजेच एक्स. देअरफॉर कॉस ऑफ थिटा डॅशच्या जागी मायनस थिटा लिहा, एक्स इज इक्वल टू कॉस थिटा. म्हणजे कॉसला मायनस असू दे प्लस असू दे फरक नाही पडत ना, तो कॉस थिटाच्याच बरोबर असतो. ह्यालाच आपण इव्हन फंक्शन म्हणतो. कशाला म्हणतो इव्हन फंक्शन, ते फंक्शन मध्ये आपण बघणार, कारण फंक्शनचा टाईप आहे ऑड फंक्शन, इव्हन फंक्शन. थोडक्यात सांगतो, कॉस थिटा इज इव्हन फंक्शन, साइन थिटा इज ऑड फंक्शन. याचा इंटिग्रेशन मध्ये पण खूप उपयोग आहे. तर कॉस ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा म्हणल्यावर सेकचं पण तसंच होणार ना, सेकचं पण तसंच होणार, सेक थिटा. अजून एक फॉर्म्युला मिळाला बघा, टॅन आणि कॉटचं काय होणार, साइन सारखं बरोबर, कारण की साइन निगेटिव्ह होतो ना रे. बघा इथे टॅन ऑफ मायनस थिटा, टॅन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू साइन ऑफ मायनस थिटा, साइन ऑफ मायनस थिटा अपॉन साइन कॉस ऑफ मायनस थिटा. साइन ऑफ मायनस थिटा काय असतो, मायनस साइन थिटा. आता तर प्रूव्ह केलं ना, म्हटल्यावर काय होणार, मायनस साइन थिटा अपॉन कॉस ऑफ मायनस थिटा, इथेच आहे बघा कॉस थिटा, म्हणल्यावर मायनस टॅन थिटा होणार का. आता टॅन ऑफ मायनस थिटा म्हणल्यावर फक्त बघा कॉस आणि सेक हे फक्त निगेटिव्ह अँगलचे पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे तुम्हाला समजतंय. आणि टॅन म्हणल्यावर कॉट येणार ना, त्याचा उलटा आहे ना, तो कॉट ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस कॉट थिटा. हे जबरदस्त फॉर्म्युले शिकला बघा तुम्ही, खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले. ह्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता, कसं लिहिले ते पण तुम्हाला माहिती, स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे डिराईव्ह केलेत आपण, मी तुम्हाला तेव्हा म्हणलेलं शब्द दिलता की आपण प्रूफ करणार आहे, हे प्रूफ केले. आणि आता हे लक्षात ठेवायला खूप इझी, लक्षात ठेवायला हे खूप इझी. तर मी काय करतो, चा स्क्रीनशॉट घ्या, ठीक आहे, मी खोडतो आणि व्यवस्थित सगळेच्या सगळे फॉर्म्युले जे आपल्याला मिळाले ना, 3-4 फॉर्म्युले का असतील ते मी लिहितो तुम्हाला. ठीक आहे. तर काय मिळालं रे आपल्याला, पहिल्यांदा फॉर्म्युला साइन ऑफ मायनस थिटा हा मायनस साइन थिटा बरोबर असतो, कॉस ऑफ मायनस थिटा हा कॉस थिटा बरोबर असतो, त्याला फरक नाही पडत. हा टॅन ऑफ मायनस थिटा, टॅन ऑफ मायनस थिटा हा मायनस टॅन बरोबर असतो, मायनस टॅन थिटा बरोबर असतो. कोसेक ऑफ मायनस थिटा, सेकच्या साईनचा उलटा आहे ना रे तो, म्हणल्यावर तो पण साइन बरोबरच जाणार, कोसेक थिटा. आणि साइन कॉस टॅन कोसेक सेक मायनस थिटा हा मायनस सेक थिटा बरोबर असतो. आणि कॉट ऑफ मायनस चुकलं ना, हा असं होतं बघा, गोळ चुकलं, माफ करा. सेक ऑफ मायनस थिटा हा सेक थिटा बरोबर असतो आणि कॉट ऑफ मायनस थिटा हा मायनस कॉट थिटा बरोबर असतो. दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युले, जे खूप इम्पॉर्टंट आहेत परीक्षेच्या दृष्टीने असू दे, 12वीच्या पोर्शनच्या दृष्टीने असू दे, खूप खूप इम्पॉर्टंट. समजतंय का रे. हे लक्षात ठेवा, दिस इज ऑड फंक्शन. का असते तर ते आपण फंक्शन मध्ये बघू, इन डिटेल शिकणार आपण फंक्शन, त्यामुळे फंक्शन मध्ये बघू. आणि थोडक्यात लक्षात ठेवायला लागतात, इव्हन फंक्शन असं म्हणतात, इव्हन फंक्शन. ज्याला समजत म्हणजे ज्याला लक्षात ठेवायला अवघड जातं त्यांना लक्षात ठेवा, नका लक्षात ठेवा. आपण फंक्शन शिकल्यावर तेव्हा ते आपोआप लक्षात राहील ना, नॅचरली लक्षात राहते. तर हे फॉर्म्युले बघा, स्क्रीनशॉट घ्या, लिहून काढा. काल जो फॉर्म्युलेचे 3 फॉर्म्युले ऍड केले त्यात हे फॉर्म्युले ऍड करा. आणि मी तुम्हाला म्हणले की फॉर्म्युल्यासाठी वेगळी वही करा, कारण तीच पुढे उपयोगाला येते. आपले नोट्स आणि काही उपयोगाला नसतंय, फॉर्म्युल्याची वहीच उपयोगाला येते. तर आपण बघितलं की निगेटिव्ह सायन्स ना, निगेटिव्ह सायन्स काय तर बघितलं. तर परत तेच करणार आहे आपण की 300 डिग्री है ना, 300 डिग्रीला कसं केलं, ट्रिग्नोमेट्रिक रेशो साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट काढायचे. परत मी सांगतो, मी साइन आणि कॉस काढणार, टॅन कोसेक कॉट तुम्ही काढायचे ना, कारण की साइन आणि कॉस मिळाला की कोसेक सेक कॉट आपोआप मिळतोच. ते काय त्यात सांगायचे वेगळं नाही, कारण की परत जर मी परत लिहित बसलो तर आपलं लेक्चर खूप मोठं होईल.
परत तुम्ही बघायला कंटाळा करणार की 1.5 तासाचं लेक्चर आहे, अरे 1.5 तासाचं लेक्चर आहे काय असं. पण बघायला पाहिजे ना रे, ज्याला अभ्यास जे भिनलाय ना, ज्याला नाद लागलाय अभ्यासाचा ते बघणार, कारण त्याला गरज आहे, त्याला अभ्यासाची गरज आहे रे. ज्याला गरज नाही ना तर नाही बघणार ना, बघू नंतर कंटाळा करणार तू, पण बघणार शेवटी नंतर बघणार, अरे परीक्षा जवळ आली म्हणजे काय समजा तेव्हा बघणार पण हम 100% बघणार, मी सांगतो तुम्हाला 100% बघणार, कारण की खूप इम्पॉर्टंट, खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट, समजतंय. तर बघूया की कसं सोडवायचं आता हे साइन. कुठं आला रे 300 डिग्री, समजते का. बघ परत स्टँडर्ड युनिट सर्कलच घ्यावं लागणार, कारण की आपल्याला फॉर्म्युले माहित नाहीये, आपण डायरेक्ट काढू शकत नाही. ट्रिग्नॉमेट्री 2 जो चॅप्टर येणार आहे तुमचा, त्यामध्ये असे फॉर्म्युले आहेत की त्यांना तुम्ही डायरेक्ट साइन 300 काढू शकता, साइन डायरेक्ट 120 काढू शकता. त्याचे काही क्वेश्चन्स मग MST CET मध्ये आलेले ते तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री 1 मध्ये वाटेल, कारण की हो आम्हाला जो चॅप्टर होता ना ट्रिग्नॉमेट्रीचा, जो म्हणजे जे फॉर्म्युले होते ते आम्हाला ट्रिग्नॉमेट्री 1 मध्ये होते, आणि फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले हा ट्रिग्नॉमेट्रीचा वेगळा चॅप्टर होता, समजतंय. त्यामुळे ना थोडस वेगळं होतं. त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन्स दिसतील की ट्रिग्नॉमेट्री 1 मधला काही क्वेश्चन दिसतील, साइन ऑफ पाय मायनस वगैरे असले, तर ते तुम्हाला सेकंड चॅप्टर मध्ये गेलेलं आहे. त्यामुळे तुम्ही घाबरायचे काही कारण नाही, जेवढं तुम्हाला आता चॅप्टर वाईज शिकवायला लागणार ना. तर बघा म्हणजे एक ठीक आहे, सॉरी चुकलं, बोलण्याच्या नादात काही करून टाकलं, समजायला पाहिजे ना तुम्हाला 300 डिग्री कुठे येईल. हा तर बघा, हे बघा इथे 360 पूर्ण होतो ना, इथे 90, 180, 270, 360. 360 मधले 60 कमी आहे, 300 इथंच येणार ना कुठं तर. इथे 270 मध्ये 30 ऍड करा ना, म्हणजे इथे येणार कुठला तर तो जो आहे तो, म्हणजे इथे पॉइंट मी म्हणतो x, y. आता बघा हा 4th क्वाड्रंट मध्ये गेला, 4th क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह असणार, साइन निगेटिव्ह असतो. तर दिस इज अ 300 डिग्री, ठीक आहे, इज अ परपेंडिक्युलर, आणि हा अँगल अँटी क्लॉकवाईज मोजलाय किती रे 300 डिग्री. म्हणजे इथे थिटा किती राहा, हिअर थिटा इज इक्वल टू 300 डिग्री है ना. परत तेच करायचं, O इज द सेंटर ऑफ स्टँडर्ड युनिट सर्कल, सगळं तेच लिहायचं. PM इज परपेंडिक्युलर टू OM, लिहायच लागणार ना, PM इज परपेंडिक्युलर टू OM. जर तुम्ही नुसतं सॉल्व्ह करत गेला ना त्याला काही नाही, पहिल्यांदा माहिती लिहायचं तुम्हाला, बरोबर आहे. समजा तुमचं लग्न आहे, ठीक आहे, 3-4 वर्षांनी तुमचं, 4-5 वर्षांनी तुमचं लग्न असणार. लग्नाला कसं रे आधी तयारी करता का तुम्ही, बरोबर आहे. हा बनियन आणि चड्डीवर आलं तरी चालतं, अंतरपाठ धरून अंतरपाठ समोर चालतं का, बनियन आणि चड्डीवर आलं तर लग्नाला तयारी तर काय लागणार, मस्त सूट बीट घालणार, असं हॅट बीट है ना, टोपी गॉगल बिगल, किंवा काय म्हणतात त्याला शेरवानी वगैरे घालणार आणि उभारणार लग्नाला तुम्ही. बनियन आणि चड्डीवर नाही ना उभारणार, बिना तयारीचे नाही उभारणार. तरी तयारी तर तुम्हाला लिहायला लागणार ना, दर्शवावं तर लागणारच. PM परपेंडिक्युलर टू OM. तर PM ना, आता हा किती झाला रे, हा 30 झाला का, बरोबर आहे, हा 30 झाला. 360 म्हणजे हा 60 आहे का रे, हा अँगल किती आहे 60 आहे, म्हटल्यावर हा किती असणार 30. परत तेच, परत 30, 60, 90 थेरम. बट इथे जो हा जो आहे ना रे वाय म्हणजे कोण, साइन निगेटिव्ह येणार बघा, आणि कॉस जो आहे ना तो पॉझिटिव्ह आहे, समजतंय. मग परत तेच ना, हिअर सर्कल इज स्टँडर्ड युनिट सर्कल, हिअर सर्कल इज SUC, therefore OP इज इक्वल टू R इज इक्वल टू 1, ठीक आहे, समजतंय. म्हणजे therefore in case of standard unit circle, in case of standard unit circle, x is equal to cos theta, y is equal to sin theta. Here px comma y in second quadrant, असं सॉल्व करायचं ना रे, in second quadrant मध्ये ना तो, सेकंड क्वाड्रंट मध्ये y, therefore y is negative in second quadrant, y is negative in फोर्थ क्वाड्रंट मध्ये ना, सॉरी काय व्हायला लागलं आज, खूप चुका लागला. इन फोर्थ क्वाड्रंट
इन फोर्थ क्वाड्रंट. y इज निगेटिव्ह, y निगेटिव्ह, देअरफॉर साइन थिटा जो येणार आहे, साइन थिटा इज निगेटिव्ह, साइन थिटा इज निगेटिव्ह. देअरफॉर समजतंय. आता परत एकदा, आता इन ट्रायंगल इथे लिहितो बघा, इन ट्रायंगल 30 60 90 थेरम नाही, पुढे जागा गेली मी बहुतेक ना. हा हे खोडतो, हे खोडणार. ठीक आहे. इन ट्रायंगल OPM using 30 60 90 थेरम, 30 60 90 थेरम काय सांगतो, साइड अपोजिट टू 30 डिग्री इज 1/2 टाइम्स हायपोटेन्यूज. साइन अपोजिट टू 30 डिग्री कोण आहे, कोण आहे, कोण आहे, OM. OM आहे ना का, OM इज म्हणजे OM काय x, तर ते पुढे बघू ना. OM इज 1/2 टाइम्स हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज कोण आहे, OP. पण OP इज इक्वल टू 1, OM इज इक्वल टू 1. हा त्याला सपोर्ट द्या. OP इज इक्वल टू 1 बिकॉज स्टँडर्ड युनिट सर्कल. हे असं स्टँडर्ड लिहिलं पाहिजे बरं का उत्तर. जर विचारलं ना 4 मार्काला किंवा 2 मार्काला तर असंच लिहिलं पाहिजे. OM इज इक्वल टू 1/2. बरोबर आहे. OM ची व्हॅल्यू काय आहे, 1/2 आहे का. OM ची व्हॅल्यू जर 1/2 आहे म्हणजे OM काय आहे, बट OM इज इक्वल टू x. x इज इक्वल टू 1/2 है ना. x इज इक्वल टू OM, x इज इक्वल टू OM, x इज इक्वल टू 1/2 म्हणजेच cos theta इज इक्वल टू 1/2. 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 आणि परत अजून एक काय रे, 30 60 90 थेरम परत काय सांगतो, 30 60 90 थेरम सांगतो, साइड अपोजिट टू 60 डिग्री म्हणजे PM इज √3/2 टाइम्स हायपोटेन्यूज. √3/2 टाइम्स हायपोटेन्यूज म्हणजे PM इज अल्सो म्हणून लिहायचे, अल्सो PM इज √3/2 टाइम्स OP. परत तेच PM इज इक्वल टू √3/2 इज इक्वल टू O बिकॉज OP इज इक्वल टू 1. परत ते स्टँडर्ड युनिट सर्कल. PM इज इक्वल टू √3 बट PM इज इक्वल टू Y and y is equal to minus sin theta. y is equal to minus sin theta. तुम्ही असं पण म्हणू शकता की theta in fourth quadrant, theta in fourth quadrant. समजतंय. त्यामुळे y is equal to minus sin theta. Therefore sin theta is equal to minus y. Sin theta is equal to minus y. Therefore sin theta is equal to minus √3/2. minus √3/2. Here theta is equal to 300 डिग्री. रेडियन मध्ये बघा काय येतंय, रेडियन मध्ये जर तुम्ही याला केलं तर 5/3 रेडियनचं 5 π/3 5 π/3 रेडियन असं येतं. 180 ला डिवाइड करून बघा समजेल. देअरफॉर साइन ऑफ, उत्तर लिहितो का मग, तर साइन ऑफ 300 डिग्री मायनस √3/2 कॉस ऑफ 300 डिग्री आणि हा पाय तुम्ही रेडियन मध्ये पण द्या. मग टॅन ची व्हॅल्यू काय येणार रे, टॅन काय येणार, साइन अपॉन कॉस काय येणार रे, तर पटकन लिहिलं बघा मी √3 आणि कोस एक काय येणार -√3 येणार. सॉरी टॅन ऑफ 300 डिग्री, टॅन ऑफ 300 डिग्री ही -√3. कोसेक ऑफ 300 डिग्री -2/√3 कारण तो साईनचा उलटा असतो. कॉट हा टॅनचा उलटा असतो ना. कॉट ऑफ 300 डिग्री -1/√3 आणि सेक आहे तो फक्त पॉझिटिव्ह येणार, तो येणार सेक ऑफ 300 डिग्री इज 2. समजतंय ठीक आहे. अलाइड अँगल म्हणून एक फॉर्म्युला देतो ट्रिग्नोमेट्री 2 मध्ये तुम्हाला, त्यामध्ये हे तुम्हाला असलं काय करत बसावं लागणार नाही सगळं कन्स्ट्रक्शन आणि 30 60 90. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला ठेवायचा, उत्तर लगेच मिळतं. पुढे जायचं समजलं का रे तुम्हाला. हे बघा हे होतं आपलं काय मेजर करायचं होतं आपल्याला 300 डिग्रीचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आपण मेजर केले. काय केले तर इथे समजतंय. पुढे जायचं तर पुढे बघा -60 डिग्री. -60 डिग्री म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार,
-60° म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार? फोर्थ. परत पण तो येणार निगेटिव्ह. परत मी सांगतो निगेटिव्ह. ज्या आधी तुम्हाला बघा काय करावं लागणार. दिस इज मायनस, बरोबर. दिस इज -60°. दिस इज -60°. असंही जाऊ शकता 30, 60, 90 थेरमनी. आणि जो फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे, जे फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहेत ना, ते पण वापरू शकता. ते पण वापरू शकता. मग फॉर्म्युल्याने जायचं का रे आपण? फॉर्म्युल्याने जायचं का? कशाला होतं ना वेळ वाया घालावा. डायरेक्ट असं लिहायचं ना, वी नो दॅट. किंवा जी मेथड आहे तुम्हाला पुस्तकात सॉल्व्ह करण्याची, तशाने तुम्ही जाऊ शकता. आधीची जी मेथड आहे त्यांना पण जाऊ शकता. 30, 60, 90 थेरम वापरू शकता. काय और असंही शकता. हिअर असं लिहा, हिअर थिटा इज इक्वल टू -60°. वी नो दॅट ना साइन ऑफ -θ इज इक्वल टू -sin θ. सगळे फॉर्म्युले लिहावे लागणार तुम्हाला. किंवा फक्त कॉसचा लिहा आणि मग टॅन आणि टॉट तुम्ही काढू शकता. कॉस ऑफ -θ इज इक्वल टू cos θ. Therefore, sin of -60 is equal to -sin 60. आणि sin 60 किती असतो? √3/2 म्हणजे किती येणार? -√3/2. समजतंय? cos of -60 cos 60 किती असतो? 1/2. म्हणजे बघा, साइन ऑफ मायनस मिळाला म्हणल्यावर टॅन पण मिळालाच पाहिजे ना. टॅन ऑफ -60 इज इक्वल टू ह्याचा रेशो किती येणार? -√3. कॉट -60 हा 1/tan असतो म्हणजे -1/√3. साइन कॉस टॅन कोसेक हा सेकच्या उलटा, सॉरी साइनच्या उलटा असतो. साइनच्या उलटा काय येणार? -2/√3. आणि सेक पॉझिटिव्ह आहे ना, सेक पॉझिटिव्ह आहे ना. -60 हा कॉसच्या उलटा 2. समजतंय का? बघा आता म्हणा सर बघा, साइन कॉस बाकी सगळं पॉझिटिव्ह आलं आणि कॉस आणि निगेटिव्ह आलं आणि साइन कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आलं. हो बरोबर येणार आहे. तुम्ही जर -60 बघितला तर तो 4 क्वाड्रंट मध्ये येणार आहे. पॉईंट कुठला येणार? पॉईंट (1/2√3/2) पॉईंट येणार का? सर्कल बरोबर, हा हे सर्कल आहे, स्टँडर्ड नॉइड सर्कल. इथे पॉईंट आहे P. तो काय येणार? -1/2√3/2. बरोबर आहे ना? सॉरी चुकलं. 1/2 -√3/2. 1/2 -√3/2. कारण की कॉस पॉझिटिव्ह आहे. कॉस म्हणजे 1/2, साइन म्हणजे -. असंही जाऊ शकता किंवा स्टँडर्ड युनिट सर्कलही जाऊ शकता. तुम्हाला जर 2 मार्काला विचारलं, इकडे 2 मार्काला विचारलं तर तुम्ही असं जाऊ शकता, किंवा 4 मार्काला विचारलं तर तुम्हाला स्टँडर्ड युनिट सर्कलचा कन्सेप्ट लावावा लागेल आणि तो आपण खूप सोडवत आलेला होईल. स्टँडर्ड युनिट सर्कलचा कन्सेप्ट लावावा लागेल, तो आपण खूप सोडवत आलेलो आहे. पुढे जायचं का रे? पुढे जाऊया. परत तेच आहे बघा, आता अँगल ऑफ मेजर ऑफ, आता इथे स्टँडर्ड युनिट सर्कल तुम्हाला वापरावं लागेल. 60° आपण ठरवू शकतो ना. आता -315 आलं म्हणल्यावर स्टँडर्ड युनिट सर्कल वापरावंच लागेल. कसं होतं बघा, -315 कुठे येणार आधी सांगायचं. -315 कुठे येणार? ठीक आहे, तर हा परत एकदा y ऍक्सिस, हा x ऍक्सिस. दिस इज 0,0. मस्त आहे, 0,0. आता बघा मला सांग, हे बघा इथनं स्टार्ट करा. निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह म्हणल्यावर आपल्याला क्लॉकवाईज जावं लागणार. इथनं जावं लागणार बघा. -90, -270, सॉरी -180, -270, -360 म्हटल्यावर -315. इथे 270 मध्ये आणि -360 मध्ये कुठेतरी येणार, म्हणजे पहिल्या क्वाड्रंट मध्ये आला. आता पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळे रेशो पॉझिटिव्ह येत आहेत का? बघा येत आहेत का? बघा नाही येत आहेत का? -315 इथं आला बघा. -315 इथे आला. पॉइंट आला बघा तुमचा PX, Y आणि दिस इज -315. हा -315 आहे म्हणजे हा किती असणार रे? हा किती असणार? आपल्याला 360 पूर्ण करायचं आणि हे कसले अँगल झाले? तुम्हाला कळतंय काय? हा ना, कसले अँगल झाले? कोटर्मिनल अँगल.
आठवत आहे ना कोटर्मिनल अँगलची डेफिनिशन? कोटर्मिनल अँगलची डेफिनिशन ही असते ज्याची डिफरन्स हा 360 बरोबर असतो. हा किती झाला? 45 झाला रे. 45 वजा 315 किती येते? 360 येते का? ज्याची डिफरन्स 360 येते त्याला कोटर्मिनल अँगल म्हणतात. तर नाही कन्सेप्ट तुम्हाला, पण म्हणजे आता इथे त्याचा उपयोग नाही, पण समजायला पाहिजे ना. हे 360 पूर्ण करायचं आपल्याला, म्हणजे किती अँगल पाहिजे? हा 45 पाहिजे. आता ते परपेंडिक्युलर टाका. हा 90 म्हटल्यावर हा पण 45, हा 45, हा 45. आयसोसेलेस ट्रायंगलचा थेरम कळतो का रे? ओ हाफ एम म्हणतो मी. ठीक आहे, समजतंय का? समजतंय? फास्ट नाही ना होत? थोडं फास्ट होत असेल तर कमी करतो मी स्पीड. जर फास्ट नाही होत असेल तर ठीक आहे. OM आणि OP 45. हा किती पाहिजे रे? 45 झाला ना हा पण. म्हणजे हे दोन अँगल सेम झाले. हे दोन अँगल सेम झाले म्हणजे त्याचे अलॉंग साइड पण सेम झाले. आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. हियर परत एकदा हे सर्कल असेल. दिस इज अ सर्कल. हियर गिवन सर्कल इज standard unit circle. थिटा इज -315. 45 घेऊ नका. लोक 45 घेतात आणि चुकून बसतात माहिती का? विचारलेला असतो -315 है ना. ड्रॉ म्हणजे कन्स्ट्रक्शन. PM परपेंडिक्युलर टू OM. 45 90 म्हणजे 45 90 थेरम पण वापरू शकता किंवा पायथागोरसने सुद्धा जाऊ शकता की या दोन साइड सेम आहे. ती लेंदी मेथड आहे. आपण 45 थेरम वापरूया. इन ट्रायंगल PMO बाय 45 90 थेरम. साइड अपोजिट टू 45 डिग्री इज 1/√2 टाइम्स हायपोटेन्यूज. आता दोन्ही साइड पाहिजे ना. म्हणजे बघा पीएम ही 45च्या समोरची बाजू आहे का रे? ही 1/√2 टाइम्स OP आहे. पण OP किती आहे? 1 आहे ना. 1/√2 बिकॉज OP इज इक्वल टू 1 स्टँडर्ड युनिट सर्कल. सेम. PM इज इक्वल टू 1. OM इज इक्वल टू ऑल्सो 1. 1/√2 OP इज इक्वल टू 1/√2. दोन्हीला मिळून सपोर्ट सेम. तर काय येणार बघा, म्हणजे OP हा बरोबर. PM आणि OM किती आला रे? PM काय? PM तर y 1/√2 आला. आणि OM काय? X, तो पण आला 1/√2. पण इन केस ऑफ स्टँडर्ड युनिट सर्कल y इज इक्वल टू साइन थिटा अँड x इज इक्वल टू कॉस थिटा. बरोबर आहे ना. x इज इक्वल टू y इज इक्वल टू साइन थिटा आणि x इज इक्वल टू कॉस थिटा. बरोबर आहे म्हटल्यावर काय येणार? साइन थिटा इज इक्वल टू √2. साइन थिटा इज इक्वल टू 1/√2 अँड कॉस थिटा इज इक्वल टू 1/√2. हियर थिटा इज इक्वल टू -315 म्हटल्यावर साइन ऑफ -315 इज इक्वल टू 1/√2 अँड साइन ऑफ cos of -315 इज इक्वल टू 1/√2. तुम्ही म्हणाव सर साइन ऑफ मायनस निगेटिव्ह असतो ना? नाही. साइन ऑफ -θ हा -sin θ बरोबर असतो. म्हणलं का तो निगेटिव्ह असतो, तो पॉझिटिव्ह येऊ शकतो ना. आणि ऑब्विसली अँगल जो आला, पॉईंट जो आला ना, तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला. म्हटल्यावर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे रेशो पॉझिटिव्ह. बघा ना, साइन पण पॉझिटिव्ह, कॉस पण पॉझिटिव्ह. समजतंय का? बरोबर आहे. जर तुम्ही 315 केला असता ना, तर 315 फोर्थ क्वाड्रंट मध्ये आला असता. फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन निगेटिव्ह असतो. बरोबर आहे ना. मग मायनस ऑफ मायनस पॉझिटिव्ह ना. मग ते साइन ऑफ 315 -1/√2 होता. मग आता साइन ऑफ -315 हा -1/√2 होणार. म्हणून तो 1/√2, म्हणून तो पॉझिटिव्ह. पण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये समजतं आपल्याला. म्हणून तर मी शिकवलं की अरे पहिल्या क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह. एकदा काय अँगल कळला की समजतं ना कोण पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह. आन्सर आपल्याला कळतं की कुठलं चुकलंय काय बरोबर आहे. समजतंय का? समजतंय?
पुढे जायचं. हा, आता हा इम्पॉर्टंट कन्सेप्ट येतो बघा की ग्राफ्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. बघा तुम्हाला ग्राफ आहेत, बरोबर आहे, खूप ग्राफ दिले तुम्हाला, म्हणजे ते ग्राफ होते, आम्हाला पण होते, आणि पण टॅनचा आणि टॅन कॉट सेकोसेक असे याचे ग्राफ मी घेत बसत नाही, कारण ते विचारत नाही. इम्पॉर्टंट ग्राफ जे आहेत ना ते y इज इक्वल टू साइन एक्स आणि y इज इक्वल टू कॉस एक्स. टॅन एक्सचा पण ग्राफ आहे, टॅन एक्सचा ग्राफ मी जाता जाता सांगेन, पण त्यात थोडासा वेळा कन्सेप्ट असतो, तो सांगावा लागतो इन्फिनिटीचा. पण y इज इक्वल टू साइन एक्स आणि y इज इक्वल टू कॉस एक्सचा ग्राफ खूप इम्पॉर्टंट आहे. तर परत एकदा आपण क्वाड्रंट मध्ये जाऊ, आणि यावेळेला क्वाड्रंट मध्ये ना वेगळा स्टडी करूया. ठीक आहे, वेगळा स्टडी करूया. इथे मी म्हणतो हा अँगल 0,0 परत ते P. आता समजा मला सांगा एक्स ऍक्सिस आहे ना, POX चं मेजर काय रे, 0. म्हणजे या अँगलचा मी 0 अँगल घेतो, सॉरी याचा मी साइन रेशो घेतो, किती येतो रे, 0 येतो का. आता मी साइन 90 वर जातो. ठीक आहे, दिस इज अ 90. साइन 90 वर जर मी गेलो ना रे, तर साइन 90 ची व्हॅल्यू येते 1. साइन 90 ची व्हॅल्यू येते 1. पण मी परत 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 इथे येतो. हा किती झाला अँगल, 180 म्हणजे किती, पाय. म्हटल्यावर साइन पायची व्हॅल्यू किती, हा π/2 झाला बघा. साइन ऑफ π/2 1, साइन ऑफ पाय. परत अँगल 0 झाला का रे, परत अँगल 0 झाला म्हणून सर, परत अँगल काय येणार, 0. म्हणजे बघा 0 1 0 म्हणजे कुठल्या कुठल्या व्हॅल्यू दिल्या बघा. इथे मी म्हणतो x, इथे मी म्हणतो y, इथे म्हणतो मी साइन एक्स. एक्स ची व्हॅल्यू जेव्हा 0 आहे, थांबा प्लॉटिंग करायचं आहे आपल्याला, ग्राफ साठी प्लॉटिंग करायचं आहे म्हटल्यावर करावं लागणार ना, तो चार्ट वगैरे तसलं बनावं लागणार तुम्हाला. तुम्ही ग्राफ कसे प्लॉट करत होता, आता तसं नाही करायचं म्हणा, पण ती घाण सवय तुमची, पण असू द्या आता ना. एक्स इज इक्वल टू आणि इथे साइन एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू साइन एक्स असं एक फंक्शन आहे म्हणा, काही असो. तर बघा एक्स आणि वाय म्हणजे बरोबर समजतो, 0 साइन एक्स 0, साइन π/2 म्हणजेच 90, बरोबर आहे. साइन π/2 म्हणजेच 90 डिग्री, आता समजलं पाहिजे. 1 असतो. साइन पाय म्हणजेच 180 डिग्री, 0. समजलंय. आता साइन 270, इथे बघा 270 ला जो ग्राफ आहे, सॉरी जो पॉइंट येणार आहे तो निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर आला, निगेटिव्ह वाय ऍक्सिस वर आला. तर बघा ह्याची जर व्हॅल्यू 1 आहे तर हा निगेटिव्ह ऍक्सिस येणार आहे. मग ह्याची व्हॅल्यू कशी पाहिजे, निगेटिव्ह. आपला साइन पॉझिटिव्ह कुठं असतो, तो एक तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये. म्हणल्यावर ऍक्सिस वर आलाच ना रे, ऍक्सिस वर आलाच की. मग आता बघा इथे क्वाड्रंट कुठले, फोर्थ आणि थर्ड या दोघांच्या मध्ये, म्हणजे निगेटिव्ह पाहिजे म्हणल्यावर निगेटिव्ह ऍक्सिस वर व्हॅल्यू निगेटिव्ह पाहिजेच. ठीक आहे, समजतंय. म्हणजे बघा हा पॉझिटिव्हला किती आहे 1, म्हणजे त्याच्या निगेटिव्हला किती असणार, -1 असं समजा. म्हणून साइन ऑफ 270 त्यालाच आपण 3π/2 म्हणतो, 3π/2 हे असती मायनस. आणि पुढे परत 360 येतो, बरोबर. 360 180 दुने 360, 180 जर पाय असेल तर 360 2π असतो, 2π ला परत व्हॅल्यू 0 येते. असं पुढे चालत राहतं. यानंतर येतो 90 गाठला तर 450. ठीक आहे, तर आपण ग्राफ बघूया की साइन एक्सचा ग्राफ कसा येतो. तर ग्राफ ऑफ साइन एक्स, ठीक आहे, ग्राफ ऑफ साइन एक्स. This is the y-axis, this is x-axis, this is y-dash, this is x-dash. पॉझिटिव्ह असतं म्हणजे कॅपिटल असतं, आज काय फरक पडतो. आता बघा जेव्हा x ची व्हॅल्यू 0 आहे तेव्हा y 0 आहे. ठीक आहे, इथे π/2 घेतो मी. π/2 नंतर अजून π/2 वर असतो पाय, यानंतर असतो अजून 3π/2 आणि त्यानंतर असतो 2π. समजतंय. तर बघा इथे 0 असतो, π/2 ला व्हॅल्यू किती गेली रे, 1. व्हॅल्यू 1 गेली का, मी इथे असलं म्हणल्यावर हे असं. आता परत पायला किती आली व्हॅल्यू, 0 आली, असं इथे येतो. ठीक आहे, 3π/2 ला -1 गेली, म्हणजे असं -1, -1 गेली आणि परत 2π ला आली 0. म्हणजे ग्राफ कसा झाला रे, तुम्ही म्हणा स्ट्रेट लाईन जोडा, नाही स्ट्रेट लाईन नाही जोडू शकत आपण. दिस इज ग्राफ फ्री हँड कर, असा जोडावा, सिमेट्रिकल ग्राफ. दिस इज अ साइन एक्स ग्राफ. समजतंय.
आता परत जर तुम्ही बघितलं ना तर ही जी वेव्ह आहे ना, आता ही वेव्ह नेचर झाला ना साइन एक्स. हे बघा वेव्ह कशी असते, वेव्ह अशी असते ना, वेव्ह कशी जाते, ज्यामध्ये क्रिस असतो आणि हा असतो ट्रफ. ह्याला ट्रफ म्हणतात निगेटिव्हला, सॉरी ह्याला क्रिस्ट म्हणतात जो पॉझिटिव्ह, आणि जो निगेटिव्ह असतो त्याला ट्रफ म्हणतात. इन द फॉर्म ऑफ ट्रफ, क्रिस्ट अँड ट्रफ्स. समजताय? तर साइन एक्सचा पण असाच येतो ग्राफ. ठीक आहे, तुम्ही म्हणाल स्ट्रेट लाईन जोडा ना, असं जोडा ना, तर ते चुकीचं होतं. तुम्हाला जर 1/√3/2 व्हॅल्यू जर तुम्ही इथे मध्ये प्लॉट केल्या ना, sin 45 1/√2 sin 30 1/2, तर ही स्ट्रेट लाईन जोडतायत, त्यामुळे तो कर्वच येतो असा. तर दिस इज अ वेव्ह नेचर. त्यामुळे कॉस पण वेव्ह नेचर दाखवतो आणि साइन पण वेव्ह नेचर दाखवतो. पण पुन्हा जर तुम्ही इथं पुढे गेला ना तर हीच व्हॅल्यू रिपीट होतात, हीच वेव्ह जी येणार आहे ती रिपीट होते. म्हणून ह्याला पिरियॉडिक फंक्शन म्हणतात, की पुन्हा पुन्हा त्याच व्हॅल्यू रिपीट करणारं फंक्शन साइन एक्स पण आहे आणि कॉस एक्स पण आहे. त्यालाच आपण इथून पुढे काय असणार आहे, निगेटिव्ह असणार ना. जेव्हा निगेटिव्ह अँगल जातील तेव्हा असं असणार. हा साइन एक्स ग्राफ असाच जाणार. समजतंय? समजत असेल तुम्हाला, आय होप. परत तेव्हा हेच व्हॅल्यू रिपीट केली त्यानं. ही जी नेचर येणार आहे, ही जी वेव्ह, ही जी पिरियड आहे, तर परत 2π नंतर, म्हणून साइनची जी पिरियॉडिसिटी आहे ती 2π. हे आपण पिरियॉडिक फंक्शन मध्ये बघणार आहे. आता पण दिलंय तुम्हाला पुस्तकात, पण ते आता नको बघायला. फक्त ग्राफ लक्षात ठेवा, या अभ्यास करायला नाही उपयोगाला आहेत. पण तुम्हाला जर ऑब्जेक्टिव्हला वगैरे विचारलं जर पिरियॉडिसिटी ऑफ साइन, तर ती असते 2π. समजतंय? तर बघितलं का तुम्ही, तर बघा, एक तर साइन जो येणार आहे तो मॅक्सिमम कुठे आहे रे, मॅक्सिमम आहे 1 ला आणि मिनिमम आहे -1 ला. परत बघा व्हॅल्यू, -1 नंतर खाली येतोय का ग्राफ? नाही येत. 1 नंतर वर जातोय का ग्राफ? नाही जातोय. त्यामुळे तुम्हाला जर समजतंय तर साइन एक्स इज ऑलवेज इन बिटवीन -1 साइन एक्स आणि कॉस एक्स हे फक्त असे दोन फंक्शन आहेत, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स, ते -1 आणि 1 मधलेच व्हॅल्यू घेतात. हे व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. हे फंक्शन मध्ये पण खूप उपयोगाला येतं. तर ही इनइक्वॅलिटी लक्षात ठेवा. साइन एक्स, ह्याचा अर्थ काय म्हणावं सर? ह्याचा अर्थ आहे की साइन एक्स हा -1 बरोबर पण आहे. ठीक आहे, हे क्लोज्ड इंटरव्हल मध्ये असं लिहिलं, हे इनइक्वॅलिटी इन फॉर्म मध्ये असं लिहिलं. -1 पण व्हॅल्यू घेणार, त्याच्यामधली पण व्हॅल्यू घेणार आणि 1 पण घेणार. म्हणजे साइन एक्सचा जो ग्राफ आहे ना तो -1 +1 असा ऑसिलेट होता राहणार. म्हणून त्याला ऑसिलेटरी फंक्शन पण म्हणतात. ऑसिलेशन म्हणजे काय? ऑसिलेशन म्हणजे एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जाणे आणि परत त्या पॉइंट पर्यंत येणे, असं राहत राहणे ना, ऑसिलेटरी मोशन म्हणतात. ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय? दिस इज वेव्ह. पिरियॉडिक मोशन आहे काही. पिरियॉडिक म्हणजे परत काही पर्यंत गेलं, परत रिव्हर्स आलं, परत गेलं, परत रिव्हर्स आलं. ठीक आहे. तर ह्याचा यूज कुठं होतो म्हणा सर? ह्याचा यूज सगळीकडे होतो. तुमची जी आता तुम्हाला कम्युनिकेशन सिस्टीम म्हणून 12वी चॅप्टर आहे, त्यामध्ये ह्याचा साइन एक्सचे जे फंक्शन आहे त्याचा उपयोग होतो. खूप काही रेक्टिफिकेशन, त्यामध्ये खूप. ही जी मॅक्सिमा येणार आहे, ही मॅक्सिमा पर्यंत ह्याला ॲम्प्लिट्यूड म्हणतात. आणि नंबर ऑफ वेव्स, म्हणजे अशी जी वेव्ह आहे बघा, ही जी वेव्ह आहे, एवढी ही वेव्ह झाली 0 ते 2π पण, ही एका पॉइंट पासून कितीदा गेली, नंबर ऑफ वेव्स पासिंग थ्रू सिंगल पॉइंट इज कॉल्ड एज वेव्ह नेचर, फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट वेव्ह. फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट वेव्ह काय असती? फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट वेव्ह ही असती की एका पॉइंट पासून किती वेव्ह गेल्या. ही एक वेव्ह झाली बघा, ही जी वेव्ह आहे ना ही एक वेव्ह झाली. याचा तुम्हाला कन्सेप्ट ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये येतो, परत फिजिक्स मध्ये तर खूप प्रचंड आहे वेव्हचं. तर 2π = फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी कोणाला म्हणतात? एका पॉइंट मध्ये नंबर ऑफ वेव्स किती गेल्या. युनिट असतं हर्ट्स. ऐकलं असेल तुम्ही, दहावीतलं समजत नाही फिजिक्स मध्ये. ठीक आहे, तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? इथे लक्षात ठेवायचं आहे की साइन एक्सचा ग्राफ असा असतो 0 ते 2π. 2π नंतर परत तो रिपीट होत जा. आणि साइन एक्सची व्हॅल्यू कुठली असते? ती -1. आणि साइन एक्सची जी व्हॅल्यू आहे ती साइन एक्स
-1 आणि +1च्या मध्ये, आणि ती पण व्हॅल्यूज घेते. समजतंय? cos x कडे जाऊया. चला cos x कडे. मला सांगा cos 0 किती असतो रे? बघा परत एकदा, इथं 0 x आणि इथे p. cos 0 किती असतो? म्हणजे अँगल 0 इथे किती असणार? cos आहे बघा, इथे x लिहितो, ते y इज इक्वल टू, चांगलं लिहितो, गिचमीड नको व्हायला. इथे लिहितो बघा, इथे x, इथे cos ऑफ x इज इक्वल टू y. परत त्याच व्हॅल्यू घ्यायच्या आपल्याला. 0 π/2 म्हणजे 90. समजतंय आता तुम्हाला? पाय म्हणजे 180, 3π/2 म्हणजे 270, 2π म्हणजे 360. cos 0 1 असतो. cos π/2 म्हणजे cos 90 किती असतो? 0. तर आता बघा, मला आता सांगा, हे बघा cos 0 0 हा ना, त्याच्याच परत तिकडे या. आता cos 0 0 आहे, परत अँगल किती? सॉरी, cos 0 1 आहे. आता ही निगेटिव्ह साईड झाली ना, ही निगेटिव्ह झाली, ही पॉझिटिव्ह झाली, म्हटल्यावर cos पाय किती असणार रे? -1. 90ला आपण बघितलं ना, sin 90 पॉझिटिव्हला 1 होता, पण sin ऑफ 270 तो निगेटिव्ह मध्ये गेला, खाली गेला, म्हणून तो -1. ठीक आहे. स्टँडर्ड युनिट सर्कलनी पण तुम्ही काढू शकता. इथले जे पॉईंट आहेत ते -1 0 येतात, आणि इथला जो पॉईंट येतो तो 1 0 येतो. साइन साठी तुम्ही बघताय तर तो 0 1 येतो, खाली 0 -1 येतो, म्हणून साइन पाय हा cos पाय हा -1 असतो, असंही लक्षात ठेवू शकता. पण हे खूप सोपं. तुम्हाला जर कुठल्या याची पाय बघा, हा 0 येतो, 0च्या निगेटिव्ह साईडला कोण असतो? पाय. बघितलं तर पाय येतो ना, पायची व्हॅल्यू. मग इथे जर 1 आहे तर इथे निगेटिव्ह साईड आला म्हणून -1, असं लक्षात ठेवा. आणि खूप सोपं जातं. cos ऑफ पाय -1, cos ऑफ 3π/2 परत 0 येणार, कारण की cos ऑफ π/2 ला इथे 0 असतो, म्हणून इथे पण 0 येणार. आणि cos ऑफ 2π परत इथे आला बघा. आता ही पॉझिटिव्ह साईड झाली. cos ऑफ 2π 1. समजतंय का रे? समजत असेल आहे हो. तर कॉसचा ग्राफ जो कसा येतो बघा, कॉसचा जो ग्राफ आहे तो ग्राफ ऑफ कॉस ना, कॉसचा ग्राफ कसा आहे? इथे 0, इथे π/2, ठीक आहे, इथे पाय, आणि इथे 3π/2, आणि इथे येणार 2π. तर कॉसचा ग्राफ, cos 0 1 असतो, cos π/2 0 असतो, ठीक आहे. cos ऑफ पाय -1 असतो, इथे -1 येणार, आणि cos ऑफ 3π/2 परत 0 असतो, आणि cos ऑफ 2π परत 1 असतो. म्हणजे ग्राफ कसा येणार? दिस लाईक असा येणार ग्राफ. असा ग्राफ आहे ना. परत 2π पासून तो रिपीट होणार बघा. जर तुम्ही बघितलं तर तो परत असाच येणार बघा ना, सेम. म्हणजे 0 ते 2π पण ह्याची पिरियॉडिसिटी झाली. कॉसची पण पिरियॉडिसिटी 0 ते 2 म्हणजे 2π झाली. 2π नंतर परत तो कॉस रिपीट करतो. समजतंय? पण जर तुम्ही इथनं बघितलं ना तर इथे पण तसंच होणार बघा. असा ग्राफ येणार कॉसचा, निगेटिव्ह पासून. इथे पण त्याला फरक नाही पडत काय, इथनं असं पूर्ण वेव पूर्ण झाली पाहिजे नाही. वेव पूर्ण झाली, इथे असेल -π/2, इथे असेल -π. समजतंय का रे? समजतंय? परत जर तुम्ही बघितलं तर मॅक्सिमम व्हॅल्यू 1 येते आणि मिनिमम व्हॅल्यू -1 येते. म्हटल्यावर कॉस 1 पण घेऊ शकतं आणि -1 पण घेऊ शकतो, आणि त्याच्या पुढे जात नाही कॉस आणि साइन. म्हणून तर व्हॅल्यूज रेंज ऑफ कॉस, रेंज कोणाला म्हणतात की ते फंक्शन कुठपर्यंत व्हॅल्यूज घेऊ शकतं. कॉस ऑफ एक्स एक फंक्शन आहे. फंक्शन म्हणजे काय? मॅथमेटिकल प्रोसेस आहे. कुठपर्यंत घेऊ शकतं तर ते -1 पर्यंत ते 1 पर्यंत घेऊ शकतो. दिस इज अ नेचर ऑफ ह्याला पिरियॉडिसिटी किंवा तुम्ही व्हॅल्यूज कॉस एक्स कुठले व्हॅल्यू घेऊ शकतो कोसाइन, तर हे -1 ते 1 पर्यंत घेऊ शकतो. हा थोडासा इम्पॉर्टंट कन्सेप्ट येतो. इम्पॉर्टंट कशासाठी? तर हा तुम्हाला परत प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच फॉर इनव्हर्स फंक्शन, ठीक आहे, त्यामध्ये पण हे लागतं. त्यामुळे तेव्हा आपण बघू, कारण की ते 12वीत आहे. इनव्हर्स फंक्शन आहे ना, ट्रिग्नॉमेट्रिक इनव्हर्स फंक्शन, ITF म्हणतात त्याला, ITF, इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, ITF. तर हा कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे की साइन एक्सचा ग्राफ आणि कॉस एक्सचा ग्राफ. हा ग्राफ आहे कॉस एक्सचा
आणि झिरोला 1 झालाय बघा, तो मॅक्सिमम झालाय. हे कॉस एक्स आणि साइन एक्सचा ग्राफ तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन 12th मध्ये चॅप्टर आहे, त्यामध्ये पण येतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन खूप इम्पॉर्टंट आहे, त्यावर पण जबरदस्त क्वेश्चन असतात. तरी समजतंय का रे तुम्हाला? हे जास्त टेन्शन घेऊ नका, हे परीक्षेला नाही विचारत, पण ह्याचा बेस आहे हा जर समजला ना तरच समजतं, बाकीचे कन्सेप्ट तर नाहीच समजत. तर ठीक आहे, मग काही क्वेश्चन स्टार्ट होतात बघा इथने की फाइंड द ऑल ट्रिगोनोमेट्रिक रेशोज ऑफ अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन whose terminal arm passes through the point. आला बघा आला. आता हे टर्मिनल आर्म काय आहे मला सर, ह्याच्यालाच कळेल. हा क्वेश्चन त्याच माणसाचा असेल ज्यानं माझं फर्स्ट लेक्चर नाही बघितलं. ज्यानं बघितलंय ना रे त्याला समजेल की टर्मिनल आर्म आणि इनिशियल आर्म काय. तर परत प्लॉटिंग करूया आपण, प्लॉटिंग करूया की 3 आणि -4 कुठे येतो रे? 4 क्वाड्रंट मध्ये काय म्हणा बघा ना की एक्स पॉझिटिव्ह आहे, वाय निगेटिव्ह आहे, म्हणजे कुठला पॉईंट इथेच येणार ना. हा इथे असेल 3 - 4, हा पॉईंट इथे असेल, जोडा ना त्याला. आता इथे स्टँडर्ड पॉईंट सर्कल वगैरे नाही घ्यायचं. हे किती झालं रे? हे 4 झालं, हे 3 झालं ना. कुठल्याही पॉईंटचं एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स हे त्याचा वाय कोऑर्डिनेट असतं आणि वाय ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स हे त्याचं एक्स कोऑर्डिनेट असतं. हे 3 नाही झालं, हे दिस इज अ 3. मस्त, याला OPM म्हणा काय तर. लेट कन्सिडर म्हणा, कन्सिडर गिवन पॉइंट इज P असं सॉल्व्ह करायचं. कन्सिडर गिवन पॉइंट इज P x, y. का असणार तो पॉइंट? 3 - 4. देअरफॉर फ्रॉम फिगर किंवा फ्रॉम इन ट्रायंगल, देअरफॉर इन ट्रायंगल OPM PM is equal to 4 and OM is equal to 3. Therefore by कसं सॉल्व्ह करणार बघा. एवढं झालं की आता तुम्हाला ऑल ट्रिगोनोमेट्रिक रेशोज पाहिजे, बरोबर आहे. हँगल जर तुम्ही बघितला तर हा तुम्ही निगेटिव्ह म्हणून घेऊ शकता, निगेटिव्ह म्हणून घेऊ शकता अँगल. काय फरक पडतो ना, निगेटिव्ह म्हणून घेऊ शकता. आणि बघा की शेवटी निगेटिव्ह आहे, बरोबर. शेवटी अँगल हा निगेटिव्ह घेतला त्यामुळे. आणि हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये? कुठल्या क्वाड्रंटमध्ये? 4th क्वाड्रंटमध्ये. 4th क्वाड्रंटमध्ये कॉस पॉझिटिव्ह असतं म्हणून सर. आमच्यासारखं ट्रिग्नॉमेट्री कुठंच नाही. सी आलं ना, कुठंच नाही म्हणल्यावर कॉस, कॉस म्हणल्यावर सेक, म्हणल्यावर कॉस आणि सेकच पॉझिटिव्ह येणार, बाकी सगळे निगेटिव्ह येणार ना. तो कन्सेप्ट लिहू शकतो आपण. मग आपल्याला काय हवाय रे? आपल्याला OP हवाय ना, हायपोटेन्यूज OP हवाय. आणि हा परपॅन्डिक्युलर आहे बघा इथे. OP हवाय. OP कसा करू शकतो आपण? पायथागोरस थेरम नी, बाय पायथागोरस थेरम किंवा युझिंग पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. OP² इज इक्वल टू OM² प्लस PM². पायथागोरस थेरम काय सांगतो रे? कर्णाचा स्क्वेअर बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या स्क्वेअरची बेरीज. OP² माहित आहे आपल्याला. OP² इज इक्वल टू R². काय ना 9. OM² काय आहे? 9 प्लस PM² काय? 16. म्हटल्यावर किती येणार? 25. OP किती येणार रे? OP येणार 5. आता तुम्ही -5 घेणार म्हणून, प्लस ऑर -5 पाहिजे ना, आणि -5चा स्क्वेअर सुद्धा अरे डिस्टन्स आहे. ही जेव्हा तुम्ही सर्कल प्लॉटिंग करणार तेव्हा OP रेडियस येणार ना. तुम्ही कशी शिकलाय ट्रिग्नॉमेट्री? आता सर्कलच्या बाबतीत शिकलाय. आता इथे स्टँडर्ड सर्कल यूज करायला लागणार, कारण इथे OP किती आहे? 5 आहे. स्टँडर्ड सर्कल म्हणजे ज्याचा सेंटर हा 0,0 वर असतो. OP ची व्हॅल्यू किती आली? 5. OP ची व्हॅल्यू किती आली? 5. म्हणल्यावर आता बघा साइन थिटा, साइन थिटाची व्हॅल्यू काय येणार? साइन थिटाची व्हॅल्यू मी इथे नेतो. चला, साइन थिटाची व्हॅल्यू काय येणार? साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड. अपोजिट साइड कोण आहे? PM. PM अपॉन OM. सॉरी, PM अपॉन OP. म्हणजे साइन थिटा किती येणार? साइन थिटा येणार. PM किती आहे रे? PM किती आहे? PM ची व्हॅल्यू आहे, PM ची व्हॅल्यू आहे, PM ची व्हॅल्यू किती आहे रे? कुठे गेलं आपलं ते? नाही, इथे नाही ना. हा, PM ची व्हॅल्यू किती आहे रे? PM ची व्हॅल्यू आहे 4. PM ची व्हॅल्यू आहे 4.
PM ची व्हॅल्यू किती 4 आपण ओपी किती 5. बट थिटा इन फोर्थ क्वाड्रंट असं लिहावं लागणार तुम्हाला. इन फोर्थ क्वाड्रंट साइन थिटा इज निगेटिव्ह, किंवा थिटा इन फोर्थ क्वाड्रंट असं म्हणा, किंवा पॉइंट P, X, हे चांगलं वाटते जरा. पॉइंट P, X, Y इन फोर्थ क्वाड्रंट साइन थिटा इज निगेटिव्ह, किंवा पॉइंट P, X, Y किंवा थिटा इन फोर्थ क्वाड्रंट म्हणलं ते चालेल. साइन थिटा इज निगेटिव्ह, देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू -4/5. ऑल्सो म्हणून इथेच लिहा ना, कॉस थिटा इज पॉझिटिव्ह. म्हटल्यावर कॉस थिटाची व्हॅल्यू काय येणार रे? कॉस थिटाची व्हॅल्यू येणार OM/OP. OM/OP म्हटल्यावर 3/5. कॉस मिळाला, मायनस येणार, सॉरी, साइन थिटा पण मिळाला. टॅन थिटा काय ना, टॅन थिटा इज इक्वल टू -4/3. कॉट थिटा इज इक्वल टू -3/4. कोसेक थिटा इज इक्वल टू -5/4 आणि सेक थिटा इज इक्वल टू 5/3. कसं केलं म्हणावं सर? अरे टॅन हा कॉटच्या उलटा असतो ना, कोसेक हा सेक, साइनच्या उलटा असतो, सेक हा कॉसच्या उलटा असतो. किती समजते? तर हे गणित सॉल्व्ह केलं आपण. की परीक्षा येईल नाही येईल मला माहिती आहे, कारण सोपं आहे, है की नाही? सोपं आहे गणित आहे, अवघड नाही. हा, असली गणित येऊ शकतात बघा सीईटीला, ज्यामध्ये तुम्हाला खूप सारे फॉर्म्युलेज वगैरे यूज करायचे असतात, त्यामध्ये येऊ शकतात. कारण की आता बघा इथून पुढे जे आहे ना, याचा स्क्रीनशॉट घ्याल किंवा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तुमचं सॉल्व्ह करू शकता, आधीचं पण तुमचं सॉल्व्ह करू शकता. हे फक्त उत्तर बरोबर आहे का ते फक्त बघा. ठीक आहे, यानंतर अजून 2 गणित आहेत, मग हे लेक्चर संपणार आहे, कारण की थोडंसं लेक्चर आहे आणि यात शिकवायचं पण थोडं कमी होतं. समजतंय? तर कॉस थिटा इज इक्वल टू 12/13 दिला तुला. आणि हे काय दिलं म्हणावं सर? अरे हे दिलं की तू जर बघितलं तर इथे असतो 0 आणि इथे असतो π/2, म्हणजेच 90 डिग्री. म्हणजे थिटा तुला काय सांगितला की हा इथं मध्ये कुठेतरी आहे, म्हणजे त्याला नेमकं काय सांगायचंय की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये थिटा कुठे आहे? हा थिटा आहे बरं का, चुकून झाले. थिटा आहे हा 0 < थिटा π/2. थिटा आहे, प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल थोडी माझ्याकडे. तर कॉस थिटा इज इक्वल टू 12/13. तर मग इथे काय दिलंय रे तुम्हाला? पहिल्यांदा तेच लिहायचं ना. तुम्हाला काय दिलंय तेच लिहायचं ना. दिस इज अ थिटा. गिवन इज cos theta is equal to 12/13. cos theta is equal to 12/13. समजतंय? मग काय करायचं रे? वी नो दॅट. असं वापर. वी नो दॅट काय माहितीये तुम्हाला? cos स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. समजतंय का? कॉस स्क्वेअर थिटाची सवय लावा पहिल्यांदा. तुम्ही साइन स्क्वेअर थिटा म्हणणार. आता इथं माझं तोंड दिसत असेल त्यामुळे इथपर्यंत तर बसत असेल, बरोबर? ठीक आहे. साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय आणणार? साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 - कॉस स्क्वेअर थिटा. जे मग इथे लिहितो साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 - कॉस स्क्वेअर किती येणार? 12चा वर्ग 144, 13चा 169. साइन स्क्वेअर थिटा 1 - 69 - 144 on 169. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 25/169. आता साइन थिटा प्लस ऑर मायनस 25 याचं रूट होणार ना. रूट ऑफ 25 5. रूट घ्या दोन्ही साईडचं 13. पण हे प्लस ऑर मायनस होणार. प्लस ऑर मायनस पण आता तुम्ही ठरवायला पाहिजे ना, त्यासाठीच तर हे दिलं. बट थिटा बिलॉंग्स टू 0 ते π/2. थिटा काय? इन फर्स्ट quadrant साइन इज पॉझिटिव्ह. साइन थिटा इज पॉझिटिव्ह. तुम्हाला साइन थिटा विचारलाय का रे? इथे विचारलाय बघा.
इथे विचारलाय म्हणून तर पाहिजे ना. साइन थिटा इज पॉझिटिव्ह आणि इथे साइन स्क्वेअर विचारला म्हणून आपण बघू नंतर. साइन थिटा इज पॉझिटिव्ह, देअरफॉर साइन थिटाची व्हॅल्यू काय आली रे 5/13. कॉस थिटा दिलेला आहे, साइन थिटा मिळाला. साइन थिटा मिळाला. समजते. मग आता ह्याचा आन्सर बघायचं का? ह्याचा आन्सर कुठं बघायचं? पुढे जाऊया ना, पुढे जाऊया की हे थोडंसं खोडतो मी. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेतला असेल किंवा जस्ट तुम्ही सॉल्व्ह केलेलं पण असेल मला माहिती. ठीक आहे, तर आपल्याला काय विचारलंय रे? आपल्याला विचारलंय पहिलं काय विचारलंय, साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2 साइन कॉस थिटा. तुम्ही तुमच्या व्हॅल्यू पण पुट करू शकता साइन स्क्वेअरच्या आणि कॉस स्क्वेअरच्या, किंवा तुम्ही ह्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्म मध्ये पण स्प्लिट करू शकता. ए प्लस बी आणि ए मायनस बी. हे माहिती आहे ना, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी. तर स्प्लिट करा ना, सोपंच आहे. साइन थिटा प्लस कॉस थिटा इंटू साइन थिटा मायनस कॉस थिटा डिवायडेड बाय 2 साइन थिटा आणि कॉस. समजतंय? आता साइन थिटाची व्हॅल्यू मगाशी लिहिली, किती लिहिली 5/12 5/13 प्लस कॉस थिटा दिलेला आहे 12/13 इंटू, आता इथून कॅल्क्युलेशनच आहे ना, इथून कॅल्क्युलेशनच आहे सगळं. 5/13 मायनस 12/13. समजतंय? 12/13 divided by 2 into 5/13 into 12/13. समजतंय? म्हटल्यावर काय आणणार रे? बघा बरं इथे काय आणणार, 17 13 गुणिले असणार नाही तर गुणिले वजा होणार नाही, -7/13 की 5-12. डिनॉमिनेटर सेम आहे दोघाचा. आता ही ह्याची तुम्हाला करता येते ना, डिवायडेड बाय 2 इंटू 5 इंटू 12 इंटू 13 इंटू 13. तुम्हाला मी म्हणलंय छेदातलं छेदात जात असतं भागाकारामध्ये आणि न्यूमरेटर मधलं न्यूमरेटर मध्ये कॅन्सल होतं, डिनॉमिनेटर मधलं डिनॉमिनेटर मध्ये कॅन्सल होतं. म्हणजे 2 वेळा 13 आहे, इकडे पण 2 वेळा 13 गुणलेलं जाणार आहे. बरं, 17 सत्ते किती 119 119 डिवायडेड बाय 20 12 म्हणजे 60 गुणिले 2 -119 अपॉन 120. जर कोणाचं पहिल्याचं उत्तर हे. समजते का रे? आणि tan 1/tan स्क्वेअर म्हणजे स्कॉट स्क्वेअर थिटा विचारलाय तुम्हाला. इथे लिहितो. दुसरं काय विचारलंय 1/tan स्क्वेअर थिटा. 1/tan स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. काय कॉस स्क्वेअर थिटा आहे 144 भागिले 169 आणि साइन स्क्वेअर थिटा काय आहे, साइन स्क्वेअर थिटा आहे 169. परत छेदातलं छेदात जात असतं भागाकारात. ठीक आहे, म्हणजे इतके ना 144 डिवायडेड बाय 25 इज अ सेकंड. दुसऱ्याचं उत्तर आहे 144 भागिले 25. त्याचं काय उत्तर आहे 144 भागिले 25 आणि याचं काय उत्तर, याचं उत्तर आहे -119 डिवायडेड बाय 120. समजतंय का रे? हे असलं येतं बघा परीक्षेला तुमचं. तर अजून एक ही, आता हे रेडियन मध्ये बरं का, रेडियन मध्ये cos 0 रेडियन काय 0 डिग्री काय करत. तर हे कसं सॉल्व्ह करणार ते तुम्हाला असं म्हणलं की टेबल काढून सॉल्व्ह करा. आणि टेबल काय आहे cos π/6 माहिती. आता cos π/6 काय, cos π/6 म्हणजे cos 30 म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला जे दिलंय ते लिहावं लागणार गिवन.
cos square 0 cos square pi by 6 plus cos square pi by 3 plus cos square pi by 2. ठीक आहे, we know that असं लिहायचं डायरेक्ट, we know that cos 0 is equal to 1 cos pi by 6 म्हणजे cos 30. आता अँगलचं रेडियन येत नाही म्हणून आम्हाला सर, रेडियनचं डिग्री येत नाही फर्स्ट लेक्चर, काय करणार ना मी तर जे cos 30 का असतो √3/2 cos pi by 3 म्हणजे किती असतो cos 60 किती 1/2 आणि cos pi by 2 तर 0 असतो, त्यामुळे त्याचा तर विषयच आहे. ठीक आहे, therefore असं लिहा बरोबरच साइन करून पुट दिस व्हॅल्यू म्हणा आणि हे परत लिहायचं आणि त्या बरोबरचं चिन्ह 1 स्क्वेअर प्लस √3/2 चा स्क्वेअर प्लस 1/2 चा स्क्वेअर. किती येणार इथे 1, इथे येणार 3/4 प्लस 1/4. हे डिनॉमिनेटर सारखा आहे बघा दोघांचा, म्हणजे ह्याची व्हॅल्यू किती येणार 1 प्लस 4 प्लस 4 म्हणजे किती 1, म्हणजे 1 प्लस 1 याची व्हॅल्यू किती आली रे, समजतंय? 2 मार्काला येईल गणित, सोपं आहे. व्हॅल्यूज फक्त लक्षात ठेवायची, त्यासाठी हे घेतलेलं आहे. हा, आता हे फाइंड ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स इफ cot ऑफ 3/4 वेर x लाइज इन थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे, x म्हणजे थिटा ना, थिटा जो तुमचा म्हणजे x अँगल घेतला तो थर्ड क्वाड्रंट मध्ये. आता थर्ड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह, थर्ड क्वाड्रंट मध्ये आमच्या सारखं ट्रिगोनोमेट्री टॅन पॉझिटिव्ह असतो ना, पण साइन आणि कॉस निगेटिव्ह असतात. त्यामुळे काय करावं लागणार तुम्हाला बघा, असं लिहावं लागणार बघा तुम्हाला, बघा इथे असेल ना तो पॉईंट, कुठला पॉईंट असणार cot x, काहीतरी अँगल झाला असेल हा x म्हणा, x इथे पॉईंट असेल तो थर्ड क्वाड्रंट मध्ये. पण साइन आणि कॉस जे आहे ते निगेटिव्ह आहेत ना. पण बघा आता हे कसं सॉल्व्ह करायचं बघा, गिवन trigonometric equation is किंवा given equation is trigonometry कशा मोठं होतं. given equation is cot x is equal to 3/4. cot x is equal to 3/4. cot x ची व्हॅल्यू 3/4 म्हणजे sin x upon cos x is equal to 3/4. sin x is equal to cos x is equal to 3/4. cos x ला तिकडे जा, इथे डिनॉमिनेटर मध्ये, तिकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार ना, तर इथे डिव्हिजन आहे ना, तिकडे मल्टिप्लाय होणार. आता तेवढं जर समजत नाही म्हणून सर म्हणजे याचा बेस कच्चा आहे रे. ठीक आहे, स्क्वेअर इन बोथ साइड. ठीक आहे, काय करा स्क्वेअर करा, काय होणार रे sin square x इज इक्वल टू इथे काय होणार 9/16 cos square x. आता sin square x कसं लिहू शकतो आपण, 1 - cos square x का, cos square x plus sin square x is equal to 1. cos square x plus sin square x is equal to 1 म्हटल्यावर sin square x काय होणार, cos square x ला तिकडे घेऊन जाऊ, 1 - cos square x. ही व्हॅल्यू पुट करा नाही, इक्वेशन नंबर, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1 म्हणतो मी याला. This is equation number 1. Put this value in equation number 1. काय होणार 1 - cos square x 9/16 cos square x. आता ही प्लस इथं निगेटिव्ह आहे, तिकडे गेल्यावर प्लस होणार, म्हणजे कसं होणार, बाजू बदलून लिहितो बघा मी, 9/16 cos square x प्लस cos square x is equal to 1. आता लसावी वगैरे काढा दोघाचा, इथं 1 आहे ना, याला 16 इकडे गुणायचं, याला 1 इकडे गुणायचं आणि डिवायडेड बाय 16 करायचं. आता हे तुम्हाला 9/9 प्लस 60/60 मस्त आहे. cos square x is equal to 1.
अरे संपलं की रे. थांबा, सॉल्व करायचं आपल्याला. तर आता थांबा, स्लाइड घेतो मी, दुसरी स्लाइड घेतो. दुसरी स्लाइड आता कुठे घेऊ? हे लिहिलं असेल तुम्ही, आय होप तुम्ही लिहिलं असेल. हा, काय आलं तरी आपलं 9 + 16 divided by 16 cos square x is equal to 1. ठीक आहे, म्हणजे 25 divided by 16 cos square x is equal to 1. आता हे कसं होणार, 16 वर जाणार, 25 खाली येणार ना तिकडे गेल्यावर. cos square x is equal to 16 divided by 25 cos x is equal to plus or minus 4/25, सॉरी 4/5. बरोबर, रूट घेतला ना. आता मला सांगा की x इज इन थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे, थर्ड क्वाड्रंट. बट इन थर्ड क्वाड्रंट है ना, cos and sin x आर निगेटिव्ह असं लिहायचं. निगेटिव्ह लेस दॅन 0 म्हणल्यावर कसं होणार रे, कसं होणार बघा मग. therefore cos x is equal to minus 4/5. ठीक आहे. आता परत ह्याची जे cos x मिळाला, आता sin x कसं काढायचा. sin x is equal to plus or minus √1 minus cos square x. तेच केलं रे, तेच केलं. याचं साइन स्क्वेअर गेला तर हे रूढ जातं, बरोबर. आणि cos square x इकडे आण, मग cos square x plus sin square x is equal to 1. आता सवय झाली पाहिजे की sin x is equal to डायरेक्ट पुट करायची, प्लस ऑर मायनस √1 minus cos square x. म्हणजे काय ना, sin x is equal to प्लस ऑर मायनस √1 minus 16/25. काय ना, sin x is equal to, sin x ची व्हॅल्यू बघितली जर तुम्ही, तर वरती येणार 9, खाली येणार 25. sin x is equal to प्लस ऑर मायनस 3/5. ऑल्सो आता इथं बघा, याचा सपोर्ट लावा परत ना. म्हणलं x इन थर्ड क्वाड्रंट sin x is negative, therefore sin x is equal to minus 3/5. समजतंय. आता tan sin cot दिली तो, tan is equal to, tan काय आणणार रे, cos cot काय दिलता तुम्हाला, cot दिलता 4/3. 4/3 दिलता ना, 4/3 दिलता ना. 3/4 आर ला हट, चुकलं की रे, सगळं चुकलं. ठीक आहे, असं करायचं इथे नको, आपण क्वेश्चन बदलू ना. एवढं सगळं कशाला व्हायचं आज, इथे माझं हे चुकलं, बरोबर. सगळं चुकलं ना. असं द्या, cot इज इक्वल टू 4/3. चुकून झालं बघा, आज काय तर वेगळंच व्हायला लागलं. cot इज इक्वल टू 4/3. therefore tan इज इक्वल टू, tan का असतो असेल, tan इज इक्वल टू cotच्या उलटा काय असतो, tan ऑफ 3/5. व्यवस्थित लिहूया. चुकून झालं माझ्याकडनं, हट यार, असं नाही व्हायला पाहिजे होतं. tan of x cot x is equal to 4/3 म्हणलं, tan x is equal to 3/4. क्वेश्चनच बदलू ना. ठीक आहे, sin x आपण cos x मूव होते, बरोबर. समजतंय. एवढं सगळं कशाला ना, एवढं केलंय आता, बरोबर. इथे हा, तर tan x तर काय मिळाला रे, 3/4. ठीक आहे. कोसेक हा साईनच्या उलटा असतो, तर काय होणार, -5/3. आणि सेक हा -4/3. समजून घ्या ना तुम्ही, थोडंसं माझ्याकडनं चूक झाली की, बरोबर. चूकच काय ना, कॉटचं काय घेतलं, साइन आपण कॉस घेतलं, चुकून घेतलं. एवढं सगळं खोटण्यापेक्षा काय करू, पेशन्स बोलून टाकला मी. ठीक आहे. तर दिस इज आवर आता ऑब्जेक्टिव्ह वगैरे. आता ऑब्जेक्टिव्ह नाही घेतलं सर, कारण की व्हिडिओ वगैरे मोठा होईल म्हणाल तुम्ही, है ना. त्यामुळे
पुढच्या लेक्चर पासून ऑब्जेक्टिव्ह आणि क्वेश्चन्स, थेरी क्वेश्चन्स, एक्सरसाइज 2.2 घेणार आपण. एक्सरसाइज 2.2 तुमचा शेवटचा एक्सरसाइज असेल तो घेऊया. अजूनही छोटे मोठे आहेत की हा अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे तो मी घेतलेला नाही, कारण की तो आता तुम्हाला समजलं ना, त्यासाठीच तर ते मोठं सर्कल मी एवढं जीव तोडून शिकवलं. समजतंय? तर ठीक आहे, मग आपण थांबूया लेक्चरला इथे, है ना. गुड बाय. पुढच्या ऑब्जेक्टिव्ह पासनं पुढच्या लेक्चर पासनं ऑब्जेक्टिव्ह आणि क्वेश्चन्स घेऊया. आज कसं रे, बहुतेक मी सकाळी उठलो आणि काही खाल्लं नाहीये, त्यामुळे बहुतेक असं होत असेल. काही खाल्लं नाही बहुतेक, हा ना. डायरेक्ट लेक्चरला जाऊन बसलोय, त्यामुळे बघ खातो थोडं पुढच्या वेळेला खाल्ल्यापासून. आणि दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट ना. स्टे सेफ, स्टे होम, बिकॉज कोरोना है. बस बाहर कौन है? गब्बर है नहीं, बाहर क्या है? कोरोना है. गंदा वायरस आया है कहां से. ठीक है, बस. तो श्री कृष्ण का नाम लेके एंड करते हैं हमारा थर्ड लेक्चर. अरे वाह, थर्ड लेक्चर इज एंड. सो गुड बाय, टेक केयर एंड बाय बाय. Bye bye.